लढाईसाठी आमंत्रित केलं होतं. पहिल्या सलामीच्या लढाईसाठी मैदानात प्राचारण केला जातोय. जर्सी क्रमांक 3 आविष्कार पालकर. नक्कीच एक महान कबड्डीपटू म्हणून नावलौकिक प्राप्त असा आविष्कार पालकर पहिल्या सलामीच्या लढाईमध्ये एक गुणाचे आणि आपल्या संघाचं खातं खोललंय. शौजाई संघाला गुण बहाल केला जातोय. हिंदवी संघाकडून आक्रमण होताना शौजाई संघाच्या प्रांगणामध्ये शौजाई देवरुख संघाचे पुलॉन डिफेंडर्स आपल्याला बघायला मिळतात की जे ऑफेन्स आणि डिफेन्स करण्यामध्ये माहीर आहेत. असे दोन्ही संघ आहेत. या सामन्यासाठी प्रचंड आत्मविश्वासाने एकमेकांसमोर उभे टाकले हासिल केला आणि आपल्या संघाचं खातं खोललं. तो आविष्कार पालकर पुन्हा एकदा मैदानात बघायला मिळतोय. वन सेकंड रेडी ऑन रेड कार्ड आविष्कार पालकर तो हिंदवी क्या बात आहे. 2 गुण ऑन फायर आविष्कार टाळ्यांच्या गजरात दाद दिली जाते. प्रोत्साहन दिले जाते. मोटिवेशन आपण म्हणतो प्रोत्साहन उत्तेजन अतिशय महत्त्वाचं असतं. या ठिकाणी प्रेक्षकांकडून आपल्याला बघायला मिळते. चांगल्या प्रकारे टाळ्यांच्या गजरात खेळाडूंना दाद दिली जाते जेणेकरून मैदानात दमदार खेळ प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळणार. इथे जायचं जाणार लाता तिथे चटणीमध्ये आणि पुढे थांबतामध्ये ह्याच्यावर हात तिथं फोन करू अल्टी मारा देऊन बघायची कोणताही धोका नाहीये. दरम्यान थर्ड रेड जर्सी क्रमांक 10 मैदानात येतोय. फ्रेंड सर्कल हिंदवी संघाकडून आक्रमण होताना आपण बघतोय शौजाई देवरुख संघाला फुलाऊस संघ आहे. 2-1-2-2 क्षेत्ररक्षण सजवले गेले आणि या ठिकाणी जेर बंद केला जातोय. चढाई कुठला एक गुण जातोय शौजाई देवरुख संघासाठी. दरम्यान पुन्हा एकदा मैदानात येतोय आविष्कार पालकर. रिव्हर्स किक जर्सी क्रमांक 12च्या डिफेंडरला मैदानाच्या बाहेर घालवणारी किक होती. शिटिंग ब्लॉक मध्ये जातोय आणि त्याला दाद देण्यासाठी 77 नंबर जर्सीकडे दाद केलेला चढाई पुन्हा एकदा मैदानात येतोय. 2-1 क्षेत्ररक्षण आहे. ते शतकदार खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय. बघायचं आहे पुन्हा एकदा एक जबरदस्त या ठिकाणी मात्र एक जबरदस्त चढाई गौरव यात्रे गौरव बंद केला गेलाय आणि पुन्हा एकदा एक गोल जातोय शौजाई देवरुखसाठी. वन प्लस 2 पुन्हा एकदा फ्रेंड सर्कल हिंदवीकडून आक्रमण होताना एक जबरदस्त चढाई पटू आणि दावा करतोय की मी स्पर्श केलाय. माझा तुला स्पर्श झालाय आणि एक गुण जातोय हिंदवी फ्रेंड सर्कल संघासाठी. दरम्यान आविष्कार पालकर पुन्हा एकदा मैदानात आचरण केला जातोय. आविष्कार विरुद्ध गौरव असा रंगलेला सामना आपण बघतोय. अतिशय मातब्बर असे दोन्ही संघ आहेत. धडाकेबाज असे दोन्ही संघ आहेत. एक चांगल्या प्रकारे खेळ प्रेक्षकांना पुन्हा एकदा बघायला मिळणार यामध्ये शंकाच नाहीये. वन मॅन शो मैदानावर बघायला मिळत असतो. आविष्कार पालकर आणि शौजाई देवरुख संघासाठी पुन्हा एकदा एक गुण जातोय. दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 मैदानात येतोय. अतिशय चांगल्या प्रकारे
खेळ मैदानात बघायला मिळतो. पुन्हा एकदा अभिषेक पालकर मैदानात येतो. एक सिंगल पॉइंट जातोय शोधय देवरुख संघासाठी. त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेड मार्कवरचा आचरण केला जातोय. गौरव येदरे आपल्या गौरवशाली चढाईने कित्येक सामने निर्णायक अवस्थेत झुकवले असता गौरव बघायचा या सामन्यामध्ये कशा प्रकारचे योगदान देतो. रनिंग टेस्टचा दावा करतोय बघायचा आहे आणि पंचाने अपील उचलून त्याला एक गुण जातोय नवी फ्रेंड्स संघासाठी. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ बघलेला खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय. कौस्तुभ जाधव सर यांच्याकडून आलेलं 500 रुपयाचं पारितोषिक अजून देखील प्रयत्न वैभवकडून होताना आपल्याला बघायला मिळत नाही. दरम्यान एक गुण जातोय 10 नंबरचा साडा एक फोटो पुन्हा एकदा येतोय. आविष्कार मैदानाच्या बाहेर जातोय. एक जबरदस्त दमदायक खेळ प्रेक्षकांना बघायला मिळणार. आत्ता मात्र थोडीशी नावी संधी असणारे फ्रेंड सर्कल हिंदवी संघासाठी. संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब भोसले आणि शोधय देवरुख संघाचे कोच म्हणून कामकाज पाहत आहेत. ज्यांनी कित्येक खेळाडू घडवले चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं असे आमचे मित्र आदरणीय भोसले साहेब संघाचे कोच म्हणून कामकाज पाहत आहेत. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो मैदानात खेळत असतो संघाचा कोच खेळत असतो. खेळाडू हे नाममात्र असतात. जसं बुद्धिबळामध्ये आपण आधी पाहत असतो. जसा कोचचा आदेश येतो तसाच मैदानावर खेळ होत असतो. दरम्यान बघायचं 77 नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने चढाईसाठी सज्ज होतोय. कुठे लोक नाहीये. मधील आता काय दिली इथंच बेल्ट येऊ दे. वन स्टेप मारतो इकडे तिकडे लोड करी. असेल त्या ठिकाणी आता मात्र तिसऱ्या चढाईचा इशारा दिला जातोय आणि मैदानाचा आचरण केला जातोय. गौरव जर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतायचं असेल आपला वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर गौरवशाली चढाई करावी लागतील. एक जबरदस्त स्ट्रगल मैदानात बघायला मिळतोय. कडवा संघर्ष वाघुरू क्या बात आहे. तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय. डू ऑर डायरेक्ट प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 8 मैदानात येतोय. आता मात्र 6 डिफेंडर आहेत. वाघुरू क्या बात आहे. 8 स्ट्रगलचा नमुना होता आणि एक गुण जातोय फ्रेंड सर्कल हिंदवी संघासाठी. दरम्यान त्याला प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय जर्सी क्रमांक 10. स्क्वॉच विरुद्ध एक आक्रमण करताना 2-2 क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. अंतरांतरावर विकुल्य क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. एक जबरदस्त सामना होतोय. कॅच मारायची लोड करील बरं ती हेच करणार ॲटम मध्ये लाट करून आणि 2-2 एकटे. हां हां
दरम्यान पुन्हा एकदा एक जबरदस्त खेळ होताना आपण बघतोय आणि आपल्या एमटी रेडने मैदानाचा ताबा घेतोय. गौरव त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. सोळजाई देवरुख संघाचा 12 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ आहे. तिचा थोडीशी ताकद जरासच्या टेक्निक यांच्या सहयोगातून नेहमीच आपण बघत असतो. एक जबरदस्त सामना होतोय आणि आपण सर्वजण या सामन्याचे साक्षीदार होत आहोत. या परिसरातील नामवंत असे दोन्ही संघ आहेत. एका बाजूला आहे फ्रेंड सर्कल हिंदवी संघ तर प्रतिस्पर्धी म्हणून आपण दुसऱ्या बाजूला बघतोय सोळजाई देवरुख. आता मात्र तिसऱ्या खेळाचा इशारा दिला गेलाय. टू ऑल डायरेक्टचा इशारा गौरव इशारा खेळाडूने लक्ष वेधून घेतोय. बघायचं मैदानात काय घडतंय काय बिघडतंय. दरम्यान दमदाराचा खेळ प्रेक्षकांना या ठिकाणी बघायला मिळतोय. चढाईपटूला जेरबंद केला गेलाय. तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेला. एखादा गुण घ्यावा लागेल त्याचा शूटिंग ब्लॉक मध्ये. दोन मारला का एक मारला रेड पण संपत आली तुला काय दरम्यान पुन्हा एकदा मैदानात प्रज्वलित केला जातोय. आविष्कार पाहिजे आविष्कार पालकर मैदानात येतोय. 2-2 एक क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. किती गुण 2 गुण. वा गुरु क्या बात आहे. फ्रेंड सर्कल हिंदवीकडून पुन्हा एकदा आक्रमण होताना आपण बघतोय. 99 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू मजबूत करण्याचा चढाईपटू समोर प्रयत्नाची परामर्श नक्कीच होते आणि कोणता गुण मिळत नाही. आता मात्र सुपर टॅकल होत असताना पुन्हा एकदा प्राचारण केला जातो आविष्कार पालकांना की आपल्या सातत्यपूर्ण खेळामध्ये कामगिरी करून आपल्या संघाला चांगले योगदान नेहमीच देत असतो. चेहऱ्यावर स्मिता असते. इतर खेळाडूंना मोटिवेट करणारा स्मिता असते आपण पाहतोय. जर आविष्कार पालकांना या ठिकाणी जेरबंद केला गेला तर 2 गुण मिळू शकतात. मात्र तशा प्रकारची संधी आविष्कार देत नाही आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय. एखादा गुण घ्यावाच लागेल. तिसरी चढाई आहे और डाय. एक जबरदस्त खेळ मैदानावर होतोय. उभा राहिले सिंगल पॉइंट जातोय. जर्सी क्रमांक 12 मैदानाच्या बाहेर जातोय आणि एका गुणाने गुणांचा आलेख उंचावला जातोय. फ्रेंड सर्कल हिंदवी संघाचा पुन्हा एकदा सोळजाई देवरुख कडून जर्सी क्रमांक 8 मैदानात. आता मात्र गौरव मैदानात येतोय. केवळ छाया डिफेंडर आहे. पुन्हा एकदा विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यंत्रांच्यावरचं क्षेत्ररक्षण आहे. अशा वेळेला थोडीशी दमछाक होत असते चढाईपटूची. पुन्हा एकदा गौरवशालीने सर्वांचं लक्ष गौरवशाली चढाईने सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज होतोय गौरव यादरे. याआधी देखील उत्कृष्ट चढाईचा मार्ग आपण पाहिला होता. मारण्याचा प्रयत्न होता मात्र त्याला जेरबंद केला गेला होता. या चढाईमध्ये बघायचे कशा प्रकारचे योगदान देतो आणि आपल्या एमटी रेड्डी प्रांगणाचा ताबा घेतोय.
प्रत्युत्तरादरम्यान इशारा दिला गेलाय तिसऱ्या लढाईचा डू ऑर डाय. अरे दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय प्राचारण केला जातोय गौरव यात्रेला. गेले कित्येक वर्ष आपल्या खेळाच्या जोरावर नावलौकिक प्राप्त गौरव या ठिकाणी वाढण्याचा प्रयत्न होता. जेरबंद केला जातोय गौरव यात्रेला. आणि त्याला दाद देण्यासाठी पुणे एकदा रेडमार्कवर असेल आविष्कार पालकर. कोणत्याही लोकांना प्रत्युत्तरादरम्यान मात्र पुणे एकदा मैदानात येतोय आविष्कार पालकर. अतिशय दमदार खेळ निश्चितपणे आपण पाहतोय. थोडस एकतर्फी सामना होतोय मात्र सामन्याची रंगत या दुसऱ्या सत्रामध्ये निश्चितपणे सामन्याला रंगत येणारे कारण दोन्ही संघांना प्रशिक्षण असणार आहे. पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी जबरदस्त डॅश लावला गेला होता. निश्चितपणे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा डॅश होता. दरम्यान फ्रेंड सर्कल इंदवे संघासाठी तिसऱ्या लढाईचा इशारा असेल. आणि मैदानात लढाईसाठी सज्ज होतं जास्त क्रमांक 10 सोळजाई देवरुख संघासाठी एक गुण जातोय. जास्त क्रमांक 7 पुन्हा एकदा मैदानात येतोय. मात्र केवळ 4 डिफेंडर आहेत. 2-1-1 चा विखुरलेला डिफेन्स आहे. त्यामुळे निश्चितपणे थोडीशी दमछाक होणार सर्वेपटूची. आणि या अंतरांतरावर क्षेत्ररक्षण भेदायचं असेल तर सर्वेच खेळात चतुरार्थात बाहेर असा ओळख होतो. थोडीशी दमछाक होते. थोडंसं मागे येतोय स्थिरावतोय. टापा संघर्ष अवलंब करत आपल्या प्रवास करतो. नवी संघाकडून पुन्हा एकदा आक्रमण होताना जास्त क्रमांक 9 मैदानात येतोय. तिसऱ्या लढाईचा इशारा दिला गेलाय. एक गुण जातोय फ्रेंड सर्कल इंदवे संघासाठी. जर्सी क्रमांक 12 पुन्हा एकदा मैदानात येतोय. 5-1 महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ. थोडीशी ताकद आणि घरच्या टेक्निक यांच्या सहयोगातून नेहमीच आपण बघत असतो. डू ऑर डाय इशारा असेल.
सुंदर सुपंत झाले ते आपण बघतोय. लगातार दोन्ही कॉर्नरवर लक्ष केंद्रित करताना जेरबंद केला जातोय. चढाई पटोला एक गुण जातोय सोळजाई देवरुख संघासाठी. गुणांचा आलेख सतत उंचावर ठेवताना देवरुख सोळजाई संघ आपल्याला बघायला मिळतोय. आणि थोडासा पिछा केला सामोरं जाताना फ्रेंड संघ हिंदवी संघ मात्र शेवटच्या काही मिनिटाचा खेळ बाकी असताना मैदानावर अतिशय दमदार खेळ खेळावा लागेल. उत्कृष्ट खेळ सादर करावा लागेल फ्रेंड सर्कल हिंदवी संघाला. थर्ड रेड संधी दिली जाते. फ्रेंड सर्कल हिंदवी संघाला ट्रॅकाच्या स्वरूपात एक गुण जातोय आणि मैदानात येतोय गौरव. दरम्यान आविष्कार 9-20-20-9 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे. 20 गुण आहेत सोळजाई देवरुख संघाचे आणि 9 गुण आहेत फ्रेंड सर्कल हिंदवी संघाचे. आता मात्र गुणाची तफावत पाहता एक दमदार खेळ करावा लागेल हिंदवी फ्रेंड सर्कल संघाला. तशा प्रकारचे खेळ मात्र होत नाहीये, प्रयत्न होत नाहीये मैदानात. 1 हँडेड किल्ला लढवताना आपल्याला बघायला मिळतोय आविष्कार पालकर. थर्ड रेड डू ऑर डाय. कौस्तुभ जाधव यांच्याकडून 2 ट्रॅकलसाठी खास करून वैभव आढावासाठी आलेलं पारितोषिक अजून देखील वैभवकडून प्रयत्न होत नाही. सेकंड आपली आघाडी अशाच प्रकारे सोबत आघाडीत राहण्याचा दिला गेला आणि फिरवलेल्या खेळपंचांच्या इशाऱ्याने सुरू झाला आहे. रेडवर कोण असेल? गौरव. आपल्या गौरवशाली चढाईने सर्वांचा लक्ष वेधून घेत असतो. सिंगल पॉइंट फ्रेंड सर्कल हिंदवी संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येतोय. चढाईसाठी सज्ज होतो. तिसऱ्या चढाईचं आव्हान घेऊन येतोय आविष्कार पालकर. 1 सेकंड रेडी ऑन रेड मार्क. आविष्कार टू फ्रेंड सर्कल हिंदवी. एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय. एक्साइटिंग मॅच. व गुरु क्या बात है. एक गुण जातोय तूप आणि रेड. सोळजाई देवरुख संघासाठी 1 गुण जातोय. त्याच्या उत्तरादरम्यान जर्सी क्रमांक 10 मैदानात प्रचारण केला जातोय. सोळजाई देवरुखसाठी 1 गुण जातोय. चकवा देणारी चढाई होती मात्र घेरबंद केला जातोय. पुन्हा एकदा येतोय आविष्कार पालकर. लगातार आपल्या संघाकडून चढाईसाठी सज्ज होत असतो. आपल्या संघाला चांगले योगदान देत असतो.
शतकासाठी सज्ज आहेत, मात्र आविष्कार तशा प्रकारची संधी देत नाही. दरम्यान पुणे 99 नंबरची जर्सी प्रदान केल्यास खेळाडूपटू एमटीरेने आपल्या प्रांगणात सरकतो. त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेडमार्कवर असेल आविष्कार आपल्या सतत पूर्ण खेळाने आपल्या संघाला चांगले योगदान देतो. या सामन्यामध्ये देखील चांगले योगदान दिले. 11-22 अशा गुण पाहू शकतो. सुरू चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटे. 22 गुण आहेत सोळजाई देवरुख संघाचे आणि 11 गुण आहेत हिंदवी संघाच्या दरम्यान. तिसऱ्या साडीचा इशारा दिला गेला. यानंतर होणारा पुढचा सामना असेल जय हनुमान देवरुख वर्सेस जय हनुमान कांगडेवाडी असंघ. दोन्ही संघांसाठीचा हा दुसरा सामना. जेरबंद केला जातो. चढाईपटूला खेळाडू मैदानात येतो. इन होतोय गौरव यादव. पुन्हा एकदा आपल्या गौरवशाही चढाईसाठी सज्ज होतात. पुन्हा एकदा गौरवला जेरबंद केला गेला. आपल्या प्रत्येक चढायामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करण्याचा माणूस. मात्र चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटे. लास्ट ऑफ ओनली 4 मिनिट्स. आविष्कार पालकर कोणताही धोका नाहीये. पुन्हा एकदा मैदानात असेल हिंदवी फ्रेंड्स संघाचा चढाईपटू. चढाईसाठी प्रसारण केला जातोय. पुन्हा एकदा उत्कृष्ट ट्रॅकलचा नमुना बघायला मिळतो. सोळजाई देवरुख संघाकडून ट्रॅकलच्या स्वरूपात एक गुण जातोय. सोळजाई देवरुख संघासाठी शेवटची 3 मिनिटे मैदानात असेल आविष्कार पालकर.